चिकी. रामभाऊ धर्माधिकाऱ्यांविषयी मी मागे वेळोवेळी सांगितलेच आहे. रामभाऊंचे लग्न झाले नंतर तो आमच्याकडे जवळजवळ येईनासा झाला. याला एक मुलगी झाली, ती मुलगी ही कधी त्याने आमच्याकडे आणली नाही. रामभाऊला आमच्याबद्दल फार प्रेम व आदर वाटे, पण त्याच्या बायकोला ते खपत नसे. ती म्हणे, हे कोण आपल्याला आपल्या प्रेमाचे वाटेकरी? हे काय आपल्या नवऱ्याचे नातलग नाहीत की कोणी नाहीत? मग यांच्याकडे त्याने एवढे दाणे कशाला ठेवावे? पण ईश्वरी योजना काही वेगळ्याच असतात. रामभाऊंची ती बायको वारली, ज्या मुलीचे नख आमच्या दृष्टीस पडू नये अशा तिची खटपट असे, त्याच तिच्या मुलीला आमच्या वाचून आधार राहिला नाही. चिकीला रामभाऊने आमच्या घरी आणून सोडले व तोही आमच्याकडे राहू लागला. चिकी आमच्याकडे आली तेव्हा अगदी लहान होती. तिला आमच्या सगळ्यांना फार लळा होता. स्वभावाने ती आपल्या बापाप्रमाणे प्रेमळ व त्याप्रमाणे थोडी बडाईखोर होती. मनात दुष्टपणा इतकाही नसे, हौस फार, पण तिची हौस कोणी चालू देत नसे. कित्येक तिला हिडीस पिडीस करीत, कोणी तिच्याकडे दुर्लक्ष करी, पण एवढ्यामुळे तिला फार वाईट वाटे. ती तिळकाना नाही तर मला चिकटून चिकटून राही. तिला शाळेत घातले होते, पण वर्गात तिचा नंबर नेहमी शेवटचा राही. तिचे सारे लक्ष घरात व खेळण्यात असे. टापटीप करावी, तोंड चक्क धुवावे, जरा जमेल तेथे नखरे करावे व साऱ्यांशी अतिशय प्रेमळपणाने वागावे असा तिचा स्वभाव होता. आम्ही साताऱ्याला आलो तेव्हा तीही आमच्या बरोबर साताऱ्याला आली. तेथेही ती शाळेत जात असे, पण उरलेला वेळ ती माझ्या मागे मागे राहून मला सहाय्य करायची. चिकीला आपल्या आजीचा थोरपणा दाखवण्यात फार आवड. तिला कोणी विचारले की, चिके जेवलीस का ग? काय केले होते आज जेवायला? तर लागलीच तिने थोरा मोठ्यांच्या घरी शोभणाऱ्या पदार्थांची जंत्री द्यावी. बाकी इकडे आम्ही भाजी भाकर का खाल्लेली असे ना. एकदा मी सहज पशाचे पुरण घातले. चिकीने जाऊन साऱ्या मास्तरिणींना आमंत्रण दिले. माझ्यावर तिचा फारच जीव होता. एकदा तिला मास्तरिणींनी सांगितले, अगं चिके, तुझी आजी मेली. ती इतकी भोळी होती की मी मेल्याचे ऐकताच पाटी दप्तर शाळेतच टाकून ती ओक्साबोक्सी रडत घरी आली. मी विचारले, चिके का रडतेस? घरी का आलीस? तेव्हा तिने सांगितले, आजी तू मला मेलीस म्हणून रडते, तू मेलीस म्हणून रडते. मला मास्तरनीने असे सांगितले. एकदा ती कविता पाठ करत होती. निजन ये तर गीत म्हणावे, कोण करी हे जीव भावे ती माझी आई. ती कविता आळवून आळवून म्हणत होती. तसतशा माझ्या डोळ्यातून अश्रुधारा पडत होत्या. तिने हे पाहताच धावत येऊन माझ्या गळ्याला मिठी मारली. आजी तू का ग रडतेस? बाई तुला आई नाही म्हणून रडते. आजी तू नाहीस का माझी आई? तू नसती तर मी कुठे असते? तिच्या या गोडपणाने माझे अश्रू थांबले नाहीत, आधीच जोराने वाहू लागले. साताऱ्यास एक सुखवस्तू आया एक मिशनरी बाईच्या कृपेने राहत असे. तिला त्या मिशनरी बाई पेन्शन देत असत. ती म्हातारी माझ्या फारच उपयोगी पडे. काम नसल्यामुळे तिने आमच्याकडे बराच वेळ घालवावा. माझ्या जन्मस्वभावाप्रमाणे मीही तिला हाताशी घेऊन तिच्याकडून शिवण टिपण निसन ही कामे करून घ्यावी. तेही चहा तर कधी जेवण आमच्याकडे उरकीत असे. मधून मधून पैसेही तिला आमच्याकडून मिळत. मातृदिनाच्या दिवशी काही तळणे तळले होते. त्या दिवशी तो पदार्थ तिला दिलाही ना होता. कढई मात्र तशीच चिंच घालून उकळत ठेवली होती. आतमध्ये एकीकडे ती भाजणी भाजीत बसले होते, तर बाहेर आयाबाई व चिकी निवडीत बसल्या होत्या. आयाबाईने चिकीला विचारले, आजी काय करते ग? चिकी फुकट मिजाशी. तिने सांगितले, माझा दत्तू काका येणार आहे. त्याच्याकरिता आजी लाडू, अनारसे, करंजा, शंकरपाळे वगैरे फराळाचे करते आहे. चिकीने तिच्या हातात हे कोलीत देताच त्याची उष्णता तिच्या एका ढिल्या स्क्रूमधून डोक्यात शिरली. तिच्या डोक्याने घेतले की ही बाई हे फराळाचे आपल्याला चोरून करीत आहे. इतक्या टिळकांच्या चहाची वेळ होऊन ते आपल्या तयारीला लागले. त्यांची चहाची तयारी म्हणजे ते एक बडे प्रकरण असे. मात्र ते तो बहुत करून स्वतःच करून घेत. मी स्वयंपाकघरात भाजणी भाजीतच होते, इतक्यात आयाबाई आत आल्या. काय करता बाई? काही नाही, दत्तू येणार म्हणून भाजणी भाजून ठेवते. त्याला थालीपीठ फार आवडते. नाही म्हटले, तुम्ही जरी काही केले तरी आम्हाला थोडाच पैसा द्यावा लागतो. तुमचा मुलगा, पैसा तुमचाच, करणार तुम्हीच. या कढईत काय आहे? काही नाही, परवा भजी तळली तीच आहेत. ती अजून तुम्हाला घासायला दिली नाही. वा, मी तर घासली ती त्या दिवशी. नाही हो, मी ती उकळत ठेवली आहे. तुम्हाला चोरून काय करायचे? तुम्ही का थोडेच उचलून नेता? नाही हो, मुलं कधी खोटं बोलत नसतात. बाकी माझे काय हो, पण मुलांची साक्ष सरकारातही बरोबर धरतात. म्हणजे तुम्ही काय म्हणता मला नाही कळत. नाहीच कळणार. पण लेकरूच ते, त्याला काय कळते? कोणाच्या गोष्टी सांगाव्या, कोणत्या गोष्टी सांगू नयेत याचा काही मुलांना सुमार का असतो?
म्हणजे चिकीने काही सांगितले की काय? चालेल, चाललेच आहे. तिचा तरी काय दोष? जे खरे तेच लेकरू बोलणार. तिला बिचारीला तुम्ही सांगून ठेवायला हवे होते की असल्या गोष्टी बोलू नये. कोणत्या गोष्टी? तुम्ही काय म्हणता? काही नाही. तुमचा मुलगा येणार त्यासाठी तुम्ही जे जे पदार्थ केले ते तिने सांगितले. त्यात तिचा काय दोष? अहो दोष कोणाचाच नाही, पण तुमच्या खोपडीत हे काय शिरले कळत नाही. नाहीच कळणार. पोरीचा काय दोष? ती खरेच बोलणार. इतका वेळ टिळक शांत होते. आमचे हे बोलणे त्यांना ऐकू जात होते. त्यांनी चिकीला हाक मारली. तू हे काय सांगितलेस? चिकी काही बोलेना. मी म्हणाले, तिला आपल्या घरातील थोरवी गायला आवडते. ती असा मोठेपणा नेहमी सांगत फिरते. त्याचे काय मनावर घ्यायचे? म्हणजे उद्या ती सांगत फिरेल की आजोबांनी कोणाचे डबोले चोरून आणले. चिकीला हात पकडून टिळकाने तिला ठोक देण्यास सुरुवात केली. आयाबाईंचे गाणे सुरू झाले. जाऊ द्या साहेब, ती का खोटे बोलते? मुले नेहमी खरे बोलतात. बाई, तुम्हाला काही अक्कल नाही. उद्या ती माझ्यावर काही नसती तोहमत घेईल. त्यात काय साहेब, आधी लेकरांना बोलू नको म्हणून सांगून ठेवले म्हणजे मग ती थोडीच बाहेर बोलतात. जो तो टिळकांचा राग अग्नी भडकू लागे तो ती बाई आपल्या शहाणपणाचे एक एक दांडू काढ टाकी. त्या आगीवर मधल्यामध्ये चिकीच्या पाठीचे धिरडे मात्र चांगले चुरचुरू लागले. शेवटी मी चिकीला ओढून घेतले. तिचा जीव घेता का काय? दुसऱ्याच्या रागावर आपले मूल का म्हणून आपटावे? तुझ्या लाडानेच पोरगी बिघडली आहे. साहेब का मारता बिचारीला? आणि काय झाले त्यात? तुमचा मुलगा येणार तेव्हा केले फराळाचे. माझे का काही म्हणणे आहे त्यात? बाई महामूर्ख आहे असे म्हणून टिळकाने चिकीला मोहरीवर नेऊन तिचे तोंड धुतले व तिला जवळ बसून तिच्या पाठीवर हात फिरवी तिला चहा दिला व आयाबाईच्या पुढेही एक कप ठेवला.